एंजिओस्पर्मबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. एंजिओस्पर्म हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून आला आहे. एंजिओ म्हणजे बॉक्स किंवा बंद आणि स्पर्मा म्हणजे बीज होय. वनस्पतींची सवय औषधी वनस्पती सोलॅनम मेलोन्जेना, झुडूप हिबिस्कस रोसायसिनेन्सिस आणि झाड मँगेफेरा इंडिका आंबा असू शकते. त्यांच्याकडे जायलम आणि फ्लोएम नावाच्या संवहनी उती चांगल्या प्रकारे विकसित आहेत. झायलममध्ये वेसल, ट्रेकिड, झायलम पॅरेन्कायमा आणि झायलम फायबर असतात. फ्लोममध्ये चाळणीच्या नळ्या, फ्लोम पॅरेन्कायमा, सहचर पेशी आणि फ्लोम तंतू असतात. वर्गीकरण. एंजिओस्पर्म्स 2 वर्गात विभागले जातात. ते आहेत डायकोटिलेडॉन आणि मोनोकोटाइलडॉन. डायकोटिलेडॉन्सची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये: बियाण्यांमध्ये 2 कोडिलेडॉन असतात. वनस्पतींमध्ये टॅपरूट सिस्टीम असते आणि पाणी जाळीदार व्हेनेशन्ससह असते. फुले ट्रेट्रायमस आणि पेंटॅमरस असतात. कॅलिनिक्स आणि कोरेला चांगले वेगळे आहेत. परागण मुख्यतः कीटकांद्वारे होते. उदाहरणे आहेत कडुलिंब आणि बीन आंबा. मोनोकोटाइलडॉनची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये: बियाणांमध्ये फक्त एकच बीजकोश असतो. वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ प्रणाली असते आणि पाने समांतर वायू विजन असतात. फुले त्रिभुज असतात आणि ते कॅलिक्स आणि कोरोलामध्ये भिन्न नसतात. परागण मुख्यतः वाऱ्याद्वारे होते. उदाहरणे आहेत गवत, भात आणि केळी. आपल्या सर्वांची नावे आहेत ना? आमची नावे का आहेत? आपल्यापैकी प्रत्येकाला सहजपणे कॉल करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी आपल्याला नावे आहेत. त्याचप्रमाणे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांसारख्या इतर सजीवांना देखील नावे आहेत. येथे वनस्पतींचे नामकरण पाहूया. वर्गीकरण ही जीवशास्त्राची एक शाखा आहे जी सजीवांच्या ओळख, वर्गीकरण, वर्णन आणि नामांकनाच्या अभ्यासाशी संबंधित आहे.
टॅक्सोनॉमी हा शब्द 2 ग्रीक शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ टॅक्सिस म्हणजे ॲरन, नॉमोस म्हणजे कायदे. वर्गीकरण हा शब्द प्रथम ऑगस्टीन, पायरोमॅस आणि कॅडॉल यांनी वापरला. वर्गीकरण समानता आणि फरकांच्या आधारावर वनस्पती वेगवेगळ्या गटांमध्ये आणि श्रेणींमध्ये मांडली जाते. त्याला वर्गीकरण म्हणतात. वर्गीकरणाचे 4 प्रकार आहेत. वर्गीकरणाची कृत्रिम प्रणाली, वर्गीकरणाची नैसर्गिक प्रणाली, वर्गीकरणाची फेलोजेनेटिक प्रणाली, वर्गीकरणाची आधुनिक प्रणाली. 1. वर्गीकरणाची कृत्रिम प्रणाली. वनस्पतीमध्ये वर्गीकरणाची ही सर्वात जुनी प्रणाली आहे. वनस्पतींचे वर्गीकरण एक किंवा काही मॉर्फोलॉजिकल वर्णांच्या आधारे केले जाते. वर्गीकरणाची सर्वात प्रसिद्ध कृत्रिम प्रणाली लिनियस वर्गीकरण आहे, जी कॅरोलस लिनियसने त्यांच्या स्पेसिस फ्लांटरम या पुस्तकात मांडली आहे. वर्गीकरणाची नैसर्गिक प्रणाली. या प्रणालीमध्ये अनेक वर्णांच्या आधारे वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. बेंथम आणि हुकरचे वर्गीकरण हे नैसर्गिक वर्गीकरणाचे उदाहरण आहे. वर्गीकरणाची ही प्रणाली बीजित वनस्पतींच्या रूपात्मक आणि पुनरुत्पादन वर्णावर आधारित आहे. बेंथम आणि हुकर यांनी त्यांच्या जनरल फ्लॅन्टरम नावाच्या पुस्तकात त्यांची नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली 3 खंडांमध्ये प्रकाशित केली आहे. हे वर्गीकरण जगभरात अनेक हार्बेरिया आणि बोटॅनिकल गार्डन्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हर्बेरियम म्हणजे दाबलेल्या, वाळलेल्या वनस्पतींचा संग्रह शीटवर पेस्ट केला जातो आणि वर्गीकरणाच्या कोणत्याही स्वीकारलेल्या प्रणालीनुसार व्यवस्था केली जाते. भारतातील सर्वात मोठे हर्बेरियम कोलकातामध्ये आहे, ज्यामध्ये 10 दशलक्षपेक्षा जास्त प्रजातींच्या हर्बेरियमचे नमुने आहेत. द्विपद नामकरण. 2 शब्द असलेल्या जीवांचे नामकरण द्विपदीय नामांकन म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ आंब्याचे द्विपद नाम मॅग्निफेरा इंडिका आहे. येथे पहिला शब्द मॅग्निफेरा वंशाच्या नावाचा संदर्भ देतो आणि दुसरा शब्द इंडिका या प्रजातीच्या नावाचा संदर्भ देतो. (1623) साली गॅस्पर्ड बाउहिन यांनी प्रथम द्विपद नावाची ओळख करून दिली जाते. लिनियसने त्यांच्या स्पीसीज फ्लॅन्टरम या पुस्तकात द्विपद प्रणाली लागू केली.
शास्त्रोक्त आधारावर वनस्पतींचे नाव देण्याची पद्धत बॉटनिकल नामकरण म्हणून ओळखली जाते. ICBN इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमनक्लेचर मध्ये द्विपदी नामांकन संबंधीचे नियम आणि शिफारसी आढळल्या. आता ते ICN आंतरराष्ट्रीय कोड ऑफ नामांकन म्हणून ओळखले जाते. बेंथम आणि हुकरची रूपरेषा वर्गीकरण प्रणाली. फ्लो चार्टमध्ये बेंथम आणि हुकरच्या वर्गीकरण प्रणालीची रूपरेषा पाहू. हुकरची वर्गीकरण प्रणाली फ्लो चार्टमध्ये. आता आपण जाणून घेऊया की औषधी वनस्पती आपल्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहेत. काही वनस्पती त्यांच्या भागांसह औषधे म्हणून वापरले जातात. ॲकॅलिफा इंडिका ते कुटुंबाचे आहे. युफोर्बियासी या वनस्पतीच्या पानांपासून मिळणारी पेस्ट जळजळ बरी करण्यासाठी वापरले जाते. त्वचेवर या वनस्पतीचा रस पानांच्या लिंबाच्या रसात मिसळले जाते. दात बरा करण्यासाठी ईगल मार्मोलोस ही रुटासी कुटुंबातील आहे. या झाडाच्या न पिकलेल्या फळांचा उपयोग अपचनावर होतो. हे जुनाट अतिसार आणि आमांश बरे करण्यासाठी वापरले जाते. हे सोलॅनिसिया कुटुंबातील आहे. या वनस्पतीचे पाने आणि फळे खोकला आणि सर्दी दूर करतात. क्षयरोग आणि श्वसन नलिका संबंधी अस्थमाच्या उपचारांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. फिलांथस आमारस हे इफोबॅसिया कुटुंबातील आहे. संपूर्ण वनस्पती काविळीच्या उपचारासाठी वापरले जाते. हे मानवी यकृताला अतिरिक्त शक्ती देते आणि इतर यकृत विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. कोरफड हे लिलॅन्सिया कुटुंबातील आहे. या वनस्पतीच्या पानांचा वापर त्वचेवरील मूळव्याध आणि जळजळ बरा करण्यासाठी केले जातात. यामुळे पेप्टिक अल्सर बरा होतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. आवृत बीज वनस्पती अँजिओस्पर्म या संपूर्ण बियांनी झाकलेल्या वनस्पती आहेत. बीजांड अंडाशयाने वेढलेले असते. आवृत बीज वनस्पती 2 वर्गांमध्ये विभागल्या जातात. द्विदलिकित डायकोटिलेडन्स आणि एकदलिकित मोनोकोटिलेडन्स. वनस्पतींचे वैज्ञानिक नाव 2 शब्दांमध्ये देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती बायनॉमिनल नोमेनक्लेचर म्हणतात.
काही वनस्पती व त्यांचे विविध भाग औषधांसाठी वापरले जातात.